महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा असा मुख्यमंत्र्यांचा दौरा नुकताच पार पडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी इथल्या वाढवण बंदराविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदराचा जगातील पहिल्या 10 सर्वात मोठ्या आणि अद्ययावत बंदरामध्ये समावेश होणार असून इथे जगातील सर्वात मोठी जहाजे थेट येऊ शकतील असा विश्वास व्यक्त केलाय। शिवाय या बंदराला जोडण्यासाठी भविष्यात याच परिसरात एक भव्य सी एअरपोर्ट उभारलं जाणार आहे, ज्यामुळे इथं महामार्ग, रेल्वे, समुद्री मार्ग आणि हवाई वाहतूक अशी सगळी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल। त्यामुळे वाढवण बंदर आणि मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून नेमकी कोणती सद्यस्थिती समोर आली आहे आणि यामुळे पालघर जिल्ह्यातला व स्थानिक भूमिपुत्रांना नेमका काय फायदा होणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। वाढवण बंदर हा महाकाय प्रकल्प आज अचानक उभा राहिलेला नाही, तर यामागे 60 वर्षाची पार्श्वभूमी आहे। वाढवण येथे खोल समुद्रातील बंदर विकसित करण्याची कल्पना सर्वात पहिल्यांदा 1960च्या दशकात मांडण्यात आली होती। मात्र अनेक दशक ही कल्पना फक्त सरकारी चर्चा आणि कागदांवरच मर्यादित राहिली। त्यानंतर 1998 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध P&O कंपनीला इथे बंदर उभारण्यासाठी परवानगी दिली। पण डहाणू तालुका आणि पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने वेगवेगळ्या तांत्रिक आणि पर्यावरणीय कारणांचा दाखला देत या प्रकल्पाला नकार दिला आणि पुढील अनेक वर्ष हा प्रकल्प लाल फितीत आणि परवानग्याच्या चक्रव्यूहात अडकून पडला होता। अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही परवानग्याचा योग्य पाठपुरवठा न झाल्याने हा प्रकल्प पुढे सरकू शकला नाही, ज्यामुळे मूळचा 65,000 कोटींचा हा प्रकल्प आज 76,200 कोटींवर पोहोचला आहे। अखेर 2022 मध्ये सत्ता बदल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि CRZ आणि पर्यावरण मंत्रालयाकडून लागणारी सर्व ना हरकत प्रमाणपत्रे मिळून या प्रकल्पातील 60 वर्षाचे सर्व कायदेशीर अडथळे दूर केले। त्यानंतर 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रकल्पाचे भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले। 60 वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आणि राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे अखेर आता प्रत्यक्षात येत आहे। या 60 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता प्रत्यक्ष जमिनीवर काय काम सुरू आहे, तर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असणाऱ्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरून वाढवण बंदर प्रकल्पाचा प्रत्यक्ष आढावा घेतला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी बंदराच्या पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाची बारकाईने पाहणी केली आणि कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। सध्या या मेगा प्रोजेक्टच्या प्रत्यक्ष कामाला जमिनीवर वेगाने सुरुवात झाली आहे। प्रकल्पासाठी आवश्यक असणारे रस्ते आणि रेल्वे मार्ग जोडण्यासाठी सुमारे 30 ते 40% भूसंपादन आधीच पूर्ण झाले आहे। मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की हे भूसंपादन कोणावरही जबरदस्ती न करता स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करूनच केले जात आहे। बंदराच्या उभारणीसाठी दमण येथून वाळू वाहतूक करण्याच्या निविदा देखील अंतिम करण्यात आल्या असून पुढील 3 वर्षात बंदराचे प्राथमिक उभारणीचे काम पूर्ण होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आता आपण समजून घेऊया की हे भव्य बंदर नेमकं कुठे उभारलं जात आहे। तर वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असणाऱ्या वाढवण या किनारपट्टीच्या भागात प्रस्तावित आहे। हे स्थान मुंबईपासून उत्तरेकडे अवघ्या 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे। भौगोलिक दृष्ट्या हे बंदर अरबी समुद्रात किनाऱ्यापासून साधारण 6 किलोमीटर आत कृत्रिम बेटावर बांधलं जात आहे। सागरमाला प्रकल्पाअंतर्गत समुद्राच्या आत बांधले जाणारं हे भारतातील पहिलं ऑफशोर पोर्ट ठरणार आहे। या बंदराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्या भौगोलिक स्थानामुळे याला लाभलेली रस्त्यांची आणि रेल्वेची अफाट कनेक्टिव्हिटी। हे प्रस्तावित बंदर दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर पासून फक्त 12 किमी, दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गापासून 34 किमी आणि मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेवर अवघ्या 22 किमी अंतरावर आहे। तसंच गुजरातचे सुरत शहर येथून 180 किमी, नाशिक 160 किमी आणि JNPT बंदर 150 किमी अंतरावर आहे। या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे नजीकच्या सर्व शहरांना आणि राज्यांना जागतिक व्यापाराशी थेट जोडणं सोपं होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बंदराची उभारणी करण्यामागे मूळ उद्दिष्ट काय होतं आणि त्याची तुलना जगातील सर्वोत्तम बंदरांशी का केली जात आहे। यामागे एक अत्यंत महत्त्वाचं वैज्ञानिक आणि भौगोलिक कारण आहे। या बंदराच्या किनारपट्टीजवळ समुद्राला तब्बल 20 मीटरची नैसर्गिक खोली लाभली आहे। आपल्या देशात एवढी प्रचंड नैसर्गिक खोली असलेले हे एकमेव सागरी क्षेत्र आहे।
तुलना करायची झाली तर सध्या मुंबईतील सर्वात मोठे JNPT बंदर 70 लाख मेट्रिक टन कंटेनर हाताळतं आणि त्याची खोली ही 11 मीटर आहे. वाढवण बंदर हे JNPT पेक्षा तब्बल 3 पट अधिक कार्यक्षम आणि भव्य असणार आहे. सध्या समुद्रात पुरेशी खोली नसल्यामुळे जगातील अतिप्रचंड मालवाहू कंटेनर जहाजे थेट भारतात येऊ शकत नाहीत. त्यांना आधी सिंगापूर किंवा कोलंबो येथे माल उतरावा लागतो आणि तिथून लहान जहाजांच्या मदतीने तो माल भारतात आणला जातो. यामुळे भारताच्या कोट्यावधी रुपयांचा खर्च आणि वेळ वाया जातो. भारताचे मुख्य उद्दिष्ट जगातील व्यापार आणि आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीला गती देणे हे आहे. वाढवण बंदर तयार झाल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे थेट भारतात येऊ शकतील, ज्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील इतर देशातील अवलंबित्व पूर्ण संपेल. याच 20 मीटर खोली आणि अद्ययावत क्षमतेमुळे हे बंदर जगातील पहिल्या 10 बंदरापैकी एक म्हणून नावारूपास येईल आणि भारत ग्लोबल सप्लाय चेनचा एक मजबूत भाग बनेल. हा प्रकल्प किती अवाढव्य आहे याचा अंदाज त्याच्या खर्चावरून आणि नियोजनावरून येतो. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपयांचा अफाट निधी मंजूर केला आहे. यात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा 74% आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा 26% हिस्सा असणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम हे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून संपूर्ण बंदर हे 2034 पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 10 लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. स्थानिक तरुणांना बंदरामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सरकार पालघरमधील ITI संस्थानाचे अद्ययावतीकरण करून कौशल्य विकासाचे प्रगत अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत पुरवणार आहे. मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स सारख्या 32 प्रकारच्या विविध उद्योगांना याचा थेट फायदा होणार असून या संपूर्ण परिसराचा भविष्यात चौथी मुंबई म्हणून विकास होणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर, बुलेट ट्रेन आणि विराज नजीक प्रस्तावित विमानतळ या पायाभूत सुविधांमुळे पालघर हा महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी सर्वात मोठा भाग ठरणार आहे. सुरुवातीच्या काळात पर्यावरणाचा मुद्दा आणि मासेमारीवर होणारा परिणाम यावरून स्थानिक पातळीवर काही प्रमाणात विरोध झाला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्थानिक मच्छीमारांना मोठी ग्वाही दिली आहे की कोणत्याही मच्छीमार कुटुंबाला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. उलट येथील मच्छीमारांसाठी राज्य सरकारतर्फे एक अत्याधुनिक मत्स्य बंदर आणि अत्याधुनिक फिशिंग हब उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल आणि मत्स्य निर्मितीला चालना मिळेल. तसेच डहाणूचा नैसर्गिक पर्यावरण परिसर आणि इथली जैवविविधता बाधित होऊ नये म्हणून बंदराकडे जाणारा रस्ता हा रेल्वे मार्ग हा किनाऱ्यापासून 5 किलोमीटर आत समुद्रातून नवीन राईट ऑफ वे शोधून काढण्यात आला आहे, ज्यामुळे पर्यावरणाची हानी पूर्णपणे टळली आहे. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 2.50 कोटी ते 4.88 कोटी रुपयांपर्यंतचा बाजारभावापेक्षा अधिकचा मोबदला दिला जात आहे. थोडक्यात सांगायचं तर पालघरचे वाढवण बंदर हा केवळ एक सागरी प्रकल्प नसून तो भारत आणि महाराष्ट्राच्या पुढील 30 ते 40 वर्षाचा आर्थिक विकास निश्चित करणारा हा एक भक्कम पाया आहे. 60 वर्षापूर्वी फक्त कागदावर असलेली ही कल्पना आज प्रत्यक्ष जमिनीवर उतरत आहे. जगातील पहिल्या 10 बंदरामध्ये स्थान मिळून जगातील सर्वात मोठी जहाजे आपल्या महाराष्ट्रात आणणारा हा प्रकल्प देशाच्या प्रगतीमध्ये एक ऐतिहासिक मौलाचा दगड ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, वाढवण बंदरामुळे पालघर आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा कसा बदलेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.